उज्ज्वला बैसाने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। पिंपळगाव रेणुकाईच्या पाण्याचा प्रश्न पेटला। ग्रामस्थांना एसडीएम कार्यालयासमोर उपोषण करण्याची वेळ। भोकरदन तालुक्यातील धामणा धरणामध्ये बुडीत क्षेत्रातील पिंपळगाव रेणुकाई येथील ग्रामपंचायताच्या बोरवर अतिक्रमण करून शासनाला त्या बोरवरून पाणी पुरवठा करून अधिग्रहणाच्या नावाखाली शासनाची फसवणूक करून लाखो रुपयांचा अपहार करणाऱ्या गावगुंड व संबंधित अधिकारी यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यासाठी पिंपळगाव रेणुकाई येथील ग्रामपंचायतीच्या काही सदस्यांसह गावकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे। निवेदनात म्हटले आहे की पिंपळगाव रेणुकाई येथील ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा करण्यासाठी शेलूद येथील धामणा धरण येथे 2005-2006 मध्ये एक बोर घेण्यात आला होता। सदरील बोरवरून गावास अनेक महिने पाणी पुरवठा झालेला आहे। मध्यरात्रीच्या काळात जुई धरणातील पाणी पुरवठ्याच्या विहिरीमधून पिंपळगाव रेणुकाई गावाला पाणी पुरवठा होत आहे। सदरील बोरचा उपयोग ग्रामपंचायतीने घेणे बंद केला होता। याचा फायदा घेऊन सदरील बोरवरून शेलूद येथील अल्लाउद्दीन अब्बास मोरे यांनी अतिक्रमण करून स्वतःचे पंप त्यामध्ये टाकून ताबा घेतला आहे। आज विधानसभेचे उपाध्यक्ष दिंडोरी पेठ विधानसभेचे आमदार माननीय नरहरी झिरवाळ यांचा वाढदिवस। मागील 10 वर्षात दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघात आमूलाग्र बदल घडले। दिंडोरीत प्रामुख्याने पुढीलप्रमाणे कामे झालेली आहेत। यामध्ये सध्या अशी कामे आहेत की जी स्वातंत्र्य काळापासून झालेली नव्हती। तालुक्यातील शेत रस्त्यापासून ते हायवेपर्यंत होणाऱ्या रस्त्यांची कामे असो, तसेच दिंडोरी ते पिंपळगाव बसवंत रस्ता, जवळकी ते राजापूर रस्ता, खेडगाव ते भंडवड रस्ता, वलखेड फाटा ते निगडोळ चारोसा रस्ता, अकराळे ते चिंचबार रस्त्याचे काम देखील सुरू आहे। आणि या व्यतिरिक्त दिंडोरी येथे प्रांत कार्यालयाची इमारत बांधकाम पूर्ण, दिंडोरी येथील शासकीय विश्रामगृह बांधकाम पूर्ण, वणी येथील शासकीय विश्रामगृह बांधकाम पूर्ण, दिंडोरी येथील पोलीस ठाणे इमारत बांधकाम, दिंडोरी येथील पोलीस वसाहत बांधकाम प्रगतीपथावर, दिंडोरी तालुक्यातील आदिवासी औद्योगिक वसाहत मंजूर। वरील सर्व कामे ही नरहरी झिरवाळ यांच्या कारकिर्दीत करण्यात आली। अतिशय स्मितभाषी, प्रेमळ आणि सर्वसामान्यांना हवाहवासा वाटणारा नेता म्हणजे दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरहरी झिरवाळ। अशा या नेत्यास वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा। शुभेच्छुक दिंडोरी पेठ विधानसभेतील सर्व बंधू आणि भगिनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिंडोरी। जुई धरण 7 महिन्यांपासून कोरडे पडल्यामुळे पिंपळगाव रेणुकाई पाणी पुरवठा बंद आहे। त्यामुळे आजच्या घडीला पिंपळगाव रेणुकाई गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्याने महिलांचे आणि गावकऱ्यांचे पाण्यासाठी हाल होत आहेत। ग्रामपंचायत पदाधिकारी कर्मचारी यांनी सदरील बोरवर ग्रामपंचायतीचा पंप टाकण्यासाठी गेले असता अल्लाउद्दीन अब्बास मोरे यांनी व इतर व्यक्तींनी विरोध करून हा बोर माझा असून त्यावर ग्रामपंचायतीचा काही अधिकार नाही असे म्हणून पंप टाकू दिला नाही। त्यामुळे ग्रामपंचायतीने 27 मे रोजी या संदर्भात तहसीलदार व पंचायत समिती कार्यालयात तक्रार दिली होती। त्यानंतर कर्मचाऱ्यांनी येऊन 28 मे रोजी विस्तार अधिकारी, पंचायत समिती भोकरदन व तलाठी, ग्रामविकास अधिकारी आणि पिंपळगाव रेणुकाई येथील माजी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी हे सर्वजण शेलूद धामणा धरण येथे गेले असता तेव्हा सुद्धा अतिक्रमणधारक अल्लाउद्दीन अब्बास मोरे यांनी विरोध करून या बोरचे पाणी मी माझ्या विहिरीत टाकून नगरपालिका भोकरदन येथील टँकरला पुरवठा करीत आहे असे सांगितले। येस मराठीसाठी अमोल शिंदे, भोकरदन। अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज।